तू शर्ट टाको पॅन्ट नाही काढायला थांब शर्ट टाको गायला ब्लॉग बनायचा आपल्याला गणमोडे. तर मित्रांनो आपला व्लॉग बघून जो आपला माथेरानचा व्लॉग होता आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी म्हटलं होतं नागपूरचे मित्र वगैरे येणार होती सरप्राईज द्यायला, आज आले डायरेक्टली खोपोलीला नागपूरवरनं. चेतन, आशुतोष, श्याम आणि वैश्विक वानखेडे हे लोक आलेत आणि आता आपण चाललोय. आपण कुठे चाललोय? आपण चाललो रस्त्यामध्ये गेले होते, आम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललो ते. नमस्कार मित्रांनो, नाव माझं शुभम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल शुभ्स मीडियावरती. आणि काल रात्रीचे आपल्याला सरप्राईज दिलं आशुतोष वानखेडे, चेतन आणि श्यामनी जे आलेत नागपूरवरून आपल्यासाठी. आणि आपण आज चाललोय कोकणामध्ये, म्हणजेच की श्रीवर्धन बीचला. तर आजचा हा ब्लॉग पूर्ण आपला श्रीवर्धन बीचचा असेल. आपण काय एन्जॉय करतोय ब्लॉग मध्ये ते आपण पुढे पाहूया. काय खायचं पण नाही काही जेवण पण नाही का काय खायचं. मॉर्निंग अपडेट. तिकडे तिकडे आम्ही डिझेल भरा थांबलो. अपडेट बघा रस्त्यात हे असं सकाळी 7 वाजता उठून बाहेर निघले तरी लेटच गेलाय तरी पण हे बघा हे अशा हालत आहेत. घर नाही येताना चेंज नाही केला, आंघोळ नाही गेली, मला पण नाही करून दिली. जसे उठले तसे भरलेत गाडी. ब्लॉक मध्ये जाणार आहे भावड्या. आता थांबलो आम्ही श्रीवर्धन रोडला आपल्या. मानगाव इथून मला 20 किलोमीटर आहे. आता आपण खोपोलीवर निघलो होतो. खोपोलीवर निघलो तेव्हा आपल्याला 126 किलोमीटर श्रीवर्धन दाखवलं होतं. आता सध्या तरी 40 किलोमीटर दाखवत आहे श्रीवर्धन. आणि डिझेल भरतो आपण प्रेझामध्ये, जी गणमोडेंची आहे. गणमोडे आता चड्डी घातलेली आहे प्रॉपर प्रोफेशनल. चेतन शेट्टे काय करतोय भाऊ? मी बघत आहे माझे कपडे काढतो म्हटलं. कशाला? हे चांगलं नाही का? शॉर्ट चेंज करतो आता. मला झालं मी कालपासून घालून नाही जीन्स. भाऊ कुठं गोवा जायचा प्लॅन होता ना, कॅन्सल करून झाला. नाही बा, जाऊ ना गोवा. आपण जाऊ ना गोवा. राहुल काय रे काय 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 धूर कुठला येतोय? उपवास आहे बाबा. काय उपवास? तर मित्रांनो फायनली आम्ही श्रीवर्धन बीचवर पोहोचलोय. आता गाडी पार करतोय आपण. आणि भल्या मोठ्या 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर दमलेली मंडळी बघा, म्हणजे तोंड बघा. अरे करा बाबा लाईक याला किती काम दाखवा तुम्ही, इकडे दाखवा, हे बघा. लाईक करा पटकन करा लाईक सबस्क्राईब. गणमडे भावाचं लग्न जमलंय, आपल्यामुळे लग्न मोडायची वेळ येईल. सापडलं थोर संशोधक श्याम भाऊ कुमार, सापडलं. डायरेक्टर आणि प्रोड्युसर. तर मित्रांनो आता आम्ही विला बघायला चाललोय, किंवा रूम काय जे अवेलेबल असेल ते. पण आम्हाला तर विलाच पाहिजे, ही राहायला वगैरे सोय वगैरे आम्ही सांगितली. वैश्विक वानखेडे मी सोय बघा. बीच समोर चांगले विषय आपल्याकडे. अप्रतिम खूप सुंदर नजारा आहे इथे. आणि शुभमची कृपा आहे की ज्यांनी आम्हाला हे आमच्या आयुष्यामध्ये हे क्षण घडवून आणलेत. काय आम्ही ना सध्या
रूम शोधत आहे, तर आपण बघू शकता आता पुढचा एपिसोड. एपिसोड नाही, एकच एपिसोड मध्ये. सगळे फुल आहे. तुम्ही याचा खाली कच्च्या ग्राउंड वर गेलात ना, तर किनार म्हणून लागेल तिथे बिल्डिंग तुम्ही. हो किनार हो. तिथं कच्च्या रोड वर गेलं ना सर, किती दूर असेल? 5 जण. किती लांब? 1 मिनिट मध्ये. कुठेच कमी नाही पडला पाहिजे, नाही कुठेच पडला कमी नाही पडला पाहिजे व्हिडिओ आपला. गणमुडे काय प्यायचंय? गणमुडे काय प्यायचे? सोडा. तर मित्रांनो, श्रीवर्धन बीच वरती आम्हाला फिरण्याचं काय जास्त वाटलं नाही आणि आम्हाला स्टे करायचा आहे. विल्ला वगैरे काय अवेलेबल नव्हते सध्या इथे. आम्ही 5 जण आहोत. बट आता आम्ही चाललोय हरिहरेश्वर बीचला, जो की श्रीवर्धन बीच पासून 21 किलोमीटर वरती आहे. तर त्या बीचवर जाऊन आम्ही विल्ला वगैरे जराशी बुकिंगची जरा विचारलंय मित्रांना वगैरे फोन करू. तर तिथे आम्हाला स्पॉट वगैरे सांगितले खूप फिरण्यासारखं वगैरे. आणि तिथनं आपण पुढे उद्या दापोलीला जाणार आहोत. तर आता आपण चाललोय हरिहरेश्वर बीचला. हा बघा हा रस्ता, जो मगाशी आपण इकडनं आलो होतो, आता आपण इकडे चाललोय हरिहरेश्वर बीचला. आपला चेतन बघा, त्याचा उत्साह बघा, बीच बघून त्याचा लय उत्साह झाला होता. पूर्ण संपला आता. संपला बीच वगैरे, राहायला सोय नाही, विचार रांगवायला सोय नाही, असे झालं होते. जर इन्फॉर्मेशन घेऊन आलो होतो. हाच आहे तो इन्फॉर्मेशन देणारा, पण त्यांनी काही इन्फॉर्मेशन घेतली नाही बरोबर. ऍक्च्युली यांनी नागपूरवरून मला येऊन सरप्राईज दिला होता, मला माहित नव्हतं. पण मी त्यांना म्हटलं होतं की बघूया आपण मॅनेज करू वगैरे. मी थोड्या मित्रांना कॉल वगैरे केले, ते म्हटले की बरोबर ते यांनी हात वर केले, झालं माझा विचार संपला. काय मित्रामध्ये असं असतं का आपण डायरेक्ट हात वर करतोच, मित्रांवर टाकून द्यायचं, ह्याच्यावरती नाव टाकायचं त्याच्यावर टाकायचं. आमच्या सगळ्यात हा मोठाच आहे, आम्ही ह्याच्यावर नाव टाकून मोकळे होतो. आम्ही आजपर्यंत तेच केलंय. आणि हा माणूस बघा, सायलेंट किलर. फक्त जायचं कुठं, याला आपण कुठं पण चला बोल, तो फक्त गाडी चालवणार, बाकी काहीच नाही करणार. तुम्ही काही पण करा, कुठं पण घेऊन चला, मी गाडी चालवतो. फायनली आम्ही हरिहरेश्वर बीचच्या जवळ विला बुक केला. भाऊ चेतन बघा, चेतन बॅग कोण लागणार? चाबी दे, मी करतो. लावा परत नीट. माकड का आपला पाठचा फोडत नाही, इथं मला चेतेच्या अंगावर. तर हा आहे गोकुळ विला, जो की हरिहरेश्वर बीचच्या थोडस जवळ आहे. गावामध्ये आम्ही गावामध्ये आलोय. बीच थोडस इथून 1.5 किलोमीटर लांब आहे. सगळं अनप्लॅन झालंय भाऊमुळे, भाऊंची कृपा. कधीची प्लॅनिंग करतोय. तर मित्रांनो 3 रूम आहेत ते. ही सिंगल बेड साठी आपल्यासाठी, जिथं 2 जण राहू शकतात. ही पण सिंगल बेड आहे. सिंगल बेडने 2 जण बसले. आणि इकडे अजून एक आहे, हा पूर्ण आपण बुक केलेला आहे. 6 जणांमध्ये डन झालं आपलं हे. ही बघा, ही 2 बेडची. सध्या कोणच नाही, म्हणजे आपण अख्खंच बुक करून टाकलंय, काय आपल्याला लागेल वगैरे उद्या सकाळपर्यंत वगैरे, त्यासाठी. पूर्ण रिकाम आहे. फक्त एवढाच विषय की इथे आम्ही सोडून दुसरं कोणच नाही, त्यामुळे थोडी धिंगाणा हा रात्रीचा. आता आम्ही इथे फ्रेश वगैरे होतो मस्त पैकी, आंघोळ वगैरे करून मग बीचवर जाऊ. पहिले जेवण वगैरे करू कुठे, चांगलं हॉटेल वगैरे बघून लवकरात लवकर. शर्टचा कलर दाखव, शर्टचा तुझ्या. हे गोव्याला दाखवते गोवा आपल्याला. शर्टचा कलर दाखव. ए असा शर्टचा कलर, शर्ट दाखवता पहिला. नाही नाही, तू शर्ट दाखव. पॅन्ट नाही काढायला, थांब, शर्ट दाखव. गायला वानखेडे. नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आता हरिहरेश्वर बीच वरती. पूर्ण मोकळा बीच आहे, सॅटर्डे असून सुद्धा पूर्ण मोकळा बीच आहे. सोय मित्रांची सोय. आणि त्या साईडला हरिहरेश्वर मंदिर आहे टेकडीवरती.
तर तिकडे आपण आता 5-10 मिनिटं जाऊ, जरा फोटो वगैरे काढू आणि मग तिकडे जरा गणपतीच्या पाया पडायला पण जाऊ आपण. बट बीच एकदम क्लास आहे. आपण जो विल्ला बुक केला तिथे त्या विल्याच्या एक एक ते 1.5 किलोमीटर अंतरावरती बीच आहे आपला, म्हणजे आपण जवळच बुक केलेलं आहे. पण एकदम क्लास आहे ॲक्च्युली. मग जो श्रीवन बीच होता तो त्या दगडाच्या त्या डोंगराच्या पलीकडे होता. तो दिसतो तो डोंगर. आता आपण जर असा मोकळ्या बीचवर आलोय, पण हे भारी वाटतं मला. पण या ब्रिजवर आल्यानंतर भुंगे खायचे मदत वेगळी आहे. हाय काय चॅनल टू माय वेलकम. शेवटी वानगडीने शर्ट चेंज केला आपला, तो पिवळावाला घातला नाहीये. विचारे त्याला रडवले. पुढच्या ब्लॉग मध्ये तो दुसऱ्या उद्या तो घालेल तो शर्ट पारंपरिकरित्या. त्याचे त्यांनी आधी पण घातले होते तसे कलरफुल शर्ट्स. तर मित्रांनो गाडी आपण तिकडे लावली होती पार्किंगला आणि तिकडनं आम्ही बीचवरनं चालत इथे आम्हाला पायऱ्या दिसल्या, म्हणून म्हटलं इथनं जाऊ आपण चालत. मंदिर इथेच आहे बाजूला हरिहरेश्वरचं. पण विषय असा झाला की मध्ये पाणी आहे आणि आपण राहतो शूज, तर आपण पॉसिबल नाही आपल्याला तिकडे जाणं. त्यामुळे आपल्याला परत आपण फिरून तिकडनं परत त्या रूटनी परत जावं लागेल. आपले हाल आहेत, पण आपले वैश्विक भाव आहेत जे आपले स्पिरिट देतात आपल्याला की आपण जाऊया, इकडनंच जाऊया आपण. काय विषय नाही, आपण चालत जाऊ. असं थोडंसं मेहनत घ्यावं लागते असं म्हणतात दादा. दादांचं ऐकू आपण आणि जाऊया. मी तर त्याला म्हणतो की पॅन्टवर घेऊ, शूज काढून हातात घेऊन तसंच जाऊया सरळ, पण भाऊ काय ऐकायला तयार नाही. म्हणजे वडिलांची आता आपण आलोय हरिहरेश्वर मंदिराजवळ. आता आपण जाऊया मंदिरात. तर मित्रांनो मंदिरासाठी जे का नोटीस लिहिली आहे की हाफ शर्ट्स वगैरे किंवा शॉर्ट्स वगैरे जसं बीचवरती आलं मग तुम्ही घालता, तर ते तसा प्रवेश नाही आहे. पारंपरिक जे आपले फुल कपडे वगैरे असतात फॉर्मल्स इंडियन फॉर्मॅटमध्ये आपले, त्या कपड्यामध्ये तुम्ही एंट्री मारू शकता. असं तुम्ही शॉर्ट्समध्ये वगैरे जाऊ शकत नाही. आता आमच्यासमोर जे लेडीज होते त्यांनी शॉर्ट्स घातले होते, त्यांना त्यांनी लुंगी असे परिधान करायला लावले. मी ते आहे तुम्हाला दाखवतो, फोटो दाखवतो मला. ते घालायला वगैरे मला तर मित्रांनो प्रदक्षिणा असं मंदिराला घालायचं असं. त्यावरती 100च्या वरती पायऱ्या आहेत. मंदिराच्या मागच्या साईडला बॅगला इथून असा रस्ता आहे. आपण चाललोय मी आणि वैश्विक. भाऊ छातीला माती लावून 100 पायऱ्या चढणार आहेत. बघूया भाऊ वरती जातात की एकदमच वरती चालल्या जातात, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल. पुढच्या ब्लॉग मध्ये कसं काय या चालू आहे. अरे स्ट्रेट रे, 50 पडत जायचं. असं गोल फिरायचं आणि तिकडनं एक 10 मिनिटं. मित्रांनो हा स्पॉट बघा, तुम्हाला कोण सांगणार नाही या स्पॉटबद्दल. ज्यांना माहीत असेल त्यांनी या स्पॉटचा आनंद घेतला असेल. असं अप्रतिम असं व्ह्यू आहे. आम्ही दोघं धावत धावत वरती आलो डोंगरावरती. तुम्हाला स्पॉट दाखवतो. मित्रांनो ही खुशी आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला सांगून देईल की आम्ही अशा स्पॉटवर जाऊन आलोय जिथं आमचे फोटो असे क्लास आलेत आणि रील्स वगैरे आम्ही शूट केल्या दोघांनी. तर याच्या ज्या रील्स येतील
त्या तुम्ही इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवरती आपल्या शॉर्ट्सवरती बघा. शुभमच्या पण- म्हातारपणाचा आधार बनून मला सुद्धा क्लास ते पायऱ्या उतराव्या लागत स्पॉट आहे. एवढे खतरनाक होते सनसेट वगैरे. क्लास बघा तुम्ही एकदा. सगळे फोटो विटो काढून सगळं फिरून आता मी फायनल बीच वरती आलोय मस्ती करायला. आमचे वाघ बघा तिकडं इकडे चांगले फिरतात. आता मी जरा फोन ठेवतो आणि जरा बीच वर जातो. जरा असं एन्जॉय केला पाहिजे माणसाने पाण्यामध्ये जाऊन. तर मित्रांनो आता आपण जेवायला आलोय हॉटेलला. हॉटेलचं नाव आहे ओम साई हॉटेल, जे की आमच्या रूमच्या जे विलाच्या बाजूच्या साईडला आहे. ऑर्डर करायचं जाऊन चालू डिस्कशन. सुरमई चिकन कसं आहे त्या खावतो काय आता ट्राय करतो. आता यांना सांगतो तुला कसं आहे तर ते. आय डोंट नो अबाउट सुरमई बट आय विल ट्राय हाऊ वाज व्हॉट इज. आपली मालवणी बटर आहे. साध्या सांगता बारा आणि 8 सांगितलं होतं ना. चपातीवर आले तर भाकरी वगैरे भेटली नाही आम्हाला चला, त्याच्यामुळे आता मालवणीवर आणली. डेकर दिले म्हणजे झाला असं नाही. तो जावा लागला. हे काय म्हटलं हे काय आहे. तर मित्रांनो आपण आता जेवण वगैरे आलोय बीच जवळ आलोय. नाईट झाले पूर्ण, पण नाईट्समुळे वगैरे थोडंसं वाटतं तुम्हाला. बट आता आम्ही रूमवर जाऊन वगैरे झोपणार. आजचा दिवस हा इथं संपवणार आहे ब्लॉग मध्ये. दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आपण दुसरा बनवणार आहे, कारण की हा लेंथ खूप झाली आहे व्हिडिओची. आणि उद्या पण आपण मुरुड जंजिरा वगैरे फिरणार आहोत. जेटीने वगैरे आपण जाणार आहोत मुरुड जंजिरा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आणि आजची आमची मजा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या शेअर करा. आणि तुम्ही आता सपोर्ट राहू द्या मला. म्हणजे मी अजून ब्लॉग बनेल. उद्याचा ब्लॉग येईल तुम्हाला नेक्स्ट संडेला, जो की सेकंड पार्ट असेल याचा ब्लॉगचा. तो तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत बाय बाय. आणि याच्या रील्स वगैरे त्या पण तुम्हाला भेटतील.